आणि बुलेटिनमध्ये पहिलीच ब्रेकिंग न्यूज येते ती म्हणजे राज्य कॅबिनेटची आता बैठक आहे ती सुरू झाली आहे। पण या बैठकीला शिवसेनेचे मंत्री गैरहजर आहेत। जोपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कॅबिनेट बैठकीला हजर न राहण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे। त्यामुळे भाजपची आता अडचण वाढली आहे। एकीकडे कॅबिनेटची बैठक सुरू होती त्याचवेळी शिवसेना मंत्र्यांची सुभाष देसाईंच्या घरी बैठक सुरू होती आणि बघतो की राज्य कॅबिनेट बैठकीकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं। या बैठकीला काय होईल हे पाहणं महत्त्वाचं होतं। पण दरम्यान या बैठकीला शिवसेनेचे मंत्री गैरहजर आहेत। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कॅबिनेट बैठकीला हजर न राहण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे। बघतो की आताची ही ब्रेकिंग न्यूज आहे। त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामुळे भाजपच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे। एकीकडे कॅबिनेटची बैठक सुरू होती त्याचवेळी शिवसेना मंत्र्यांची सुभाष देसाईंच्या घरी बैठक सुरू असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आधी कर्जमुक्ती मग बैठक अशी भूमिका आता शिवसेनेने घेतली आहे। शिवसेनेच्या या भूमिकेमुळेच भाजपच्या अडचणीत आता वाढ झाली आहे आणि या संदर्भातच आपण अधिक माहिती घेणार आहोत आपले रिपोर्टर शैलेश तवटे यांच्याकडून। शैलेश, राज्य कॅबिनेटची बैठक आहे ती सुरू झाली। या बैठकीकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं पण आता शिवसेनेचे मंत्री यात गैरहजर आहेत। कुठेतरी कर्जमाफीचा मुद्दा शिवसेनेने उचलून धरलाय आणि याला अनुपस्थिती दर्शवली आहे। काय सांगशील एकंदरच या सगळ्याविषयी? नक्कीच लीला, एकीकडे कॅबिनेट बैठक सुरू आहे आणि दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री आज गैरहजर राहिले आहेत। शिवसेनेचे मंत्री या कॅबिनेटमध्ये हजर राहिले नाहीत कारण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ज्या पद्धतीने रान पेटलेले आहे। शिवसेनेची भूमिका आहे की जोपर्यंत पूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शिवसेना ही अशीच आक्रमक राहणार आहे। आज सुभाष देसाई सुद्धा असं म्हणाले कारण दिवाकर रावते असतील, सुभाष देसाई, दीपक सावंत, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम हे सगळे मंत्री जे आहेत ते आज गैरहजर राहिलेत। मुख्य भूमिका आहे शिवसेनेची की सुभाष देसाई आणि मुख्यमंत्र्यांसंदर्भात किंवा या सर्व मंत्र्यांसंदर्भात बैठक झाली। त्या बैठकीत त्यांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरे संदर्भात तुम्ही एक चर्चा करा। मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की ज्या कशा पद्धतीची ही जी कर्जमाफी असणार आहे त्याची आकडेवारी काय आहे, कसा तपशील असणार आहे तो तपशील एकदा तुम्ही उद्धव ठाकरेंकडे द्या आणि त्यानंतर साहेब जो डिसिजन घेतील। पण ज्या पद्धतीने आता शिवसेना आक्रमक झालेली आहे शिवसेनेच्या मुद्द्यावरून कारण ज्या पद्धतीनं आता कर्जमाफी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण हा निर्णय घेणार आहोत की कुठल्याही पद्धतीने कॅबिनेटमध्ये किंवा बैठकीमध्ये आपण जाणार नाही आणि या संदर्भाचं धोरण जे आहे ते उद्धव ठाकरे ठरवतील अशी भूमिका शिवसेनेने मांडलेली आहे। तर सुभाष देसाईंचं म्हणणं आहे की शिवसेना ही शेतकऱ्यांच्या माफीसाठी जे प्रयत्न करणार ते करणार आहे। त्यामुळे शिवसेना ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। त्यामुळे आता ही शिवसेनेची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे की ज्या पद्धतीने आता हे आरोप होत होते की शिवसेना रस्त्यावरून फक्त रस्त्यावर किंवा बाहेरून फक्त सरकारच्या विरोधात काम करते, आतून या संदर्भात सरकारशी घरोबा करते। मात्र आता या दृष्टीने प्रकरणातून समोर येते की शिवसेनेनं आता ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेतली आहे की सरकारमध्ये बसून सुद्धा किंवा आता कॅबिनेटमध्येच आपण गैरहजर न राहून सुद्धा आता ही सरकारला मोठं आव्हान असणार आहे। पण नक्कीच आता कर्जमाफीसाठी शिवसेना देखील अधिक आक्रमक झालेली बघायला मिळते। धन्यवाद शैलेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आणि याबाबतच शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याशीच बातचीत केली आमचे रिपोर्टर शैलेश तवटे यांनी। माफीच्या मुद्द्यावरून आज शिवसेना आक्रमक झाली। मंत्रिमंडळातून आज शिवसेनेचे जेवढे मंत्री आहेत तेवढे आज बाहेर काढलेले बहिष्कार टाकलेले आहेत। काय नेमकी भूमिका आहे शिवसेनेची आपण जाणूया। माझ्यासोबत सुभाष देसाई मंत्री। सर, काय नेमकी भूमिका आहे? आज तुम्ही बाहेर पडलाय। आज शेतकऱ्यांचं चाललेलं महाराष्ट्रातलं आंदोलन आणि कर्जमाफी या दोन विषयांवर आम्ही शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि शिवसेनेची भूमिका आम्ही स्पष्ट केली। एक तर आम्हाला संपूर्ण कर्जमाफी पाहिजे, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालाच पाहिजे, हा विषय आहे। दुसरं असं की शेतकऱ्यांना आम्ही असं वाऱ्यावर सोडू शकत नाही। शिवसेना सतत शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, पाठीशी आहे आणि त्यामुळे जे काही आंदोलन चाललेलं आहे त्याला शिवसेनेचा पाठिंबा आहेच हे आम्ही त्यांना स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे शिवसेना कोणत्याही प्रकारे कुठल्याही येणाऱ्या दमबाजीला आम्ही घाबरत नाही आणि शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही कायम राहू, त्यांची साथ सोडणार नाही हे आम्ही त्यांना स्पष्ट केलेलं आहे। आम्ही आज मंत्रिमंडळ बैठकीत गेलेलो नाही।
आणि मुख्यमंत्र्यांनाही सांगितले की कर्जमाफीचं जो काही तपशील आहे, जे काही ठरवणार असतील, ती सगळ्या गोष्टी शिवसेनेशी चर्चा केल्या पाहिजेत. उद्धव साहेबांशी तुम्ही चर्चा करा आणि त्यानंतर मग शिवसेनेचे ज्या काही सूचना असतील त्या कशा रीतीने स्वीकारल्या जात आहेत आणि कशा रीतीने कर्जमाफी होते हे आम्हाला कळू शकेल, हे आम्ही आज त्यांना स्पष्ट केलं आणि त्या ठिकाणून निघालो. यापुढे बैठकीला तुम्ही जाणार नाही आहेत काय पुढची? नाहीच, आम्ही दुसरीकडे आहोत. आता बैठक आता त्यावेळी चालू असेल, आम्ही तर या ठिकाणी आहोत. एकीकडे जे आरोप पण होत आहेत, ज्या पद्धतीने शिवसेना आता हा तुम्ही आरोप फसवून टाकलाय का, ज्यावेळी शिवसेना रस्त्यावर सरकारच्या विरोधात होतं ते कधीतरी मग मंत्रिमंडळात राहते, काम करते, ही भूमिका आता हा आरोप फसवून जाईल? शेतकरी हा आमचा विषय कोणत्याही राजकारणाचा नाही. आम्ही सतत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत, त्याच्या पाठीशी आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, कधी सोडलेलं नाही. जोपर्यंत कर्जमाफीचा मुद्दा येणार नाही, घेणार नाही, तोपर्यंत बैठकीत तुम्ही जाणार नाही? पुढचं जे काही धोरण असेल, पुढच्या काही जे काही पावलं असतील ते आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांच्या विचारांनी ठरवू. नक्कीच. म्हणजे आता शिवसेना जी आहे ती कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेली असं दिसतंय. व्हिडिओ विकास कवळेसह शैलेश तवटे, महाराष्ट्र. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती आहे ही शिवसेना अधिक आक्रमक झालेली दिसते. राज्य कॅबिनेटची बैठक सुरू झाली दरम्यान या बैठकीला शिवसेनेचे मंत्री गैरहजर आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कॅबिनेट बैठकीला हजर न राहण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत या बैठकीला न जाण्याचा निर्धार आहे तो शिवसेनेने केला आहे. शिवसेना मंत्र्यांनी ही आपली भूमिका आहे ती स्पष्ट केली आहे. दरम्यान देसाई यांनी सुद्धा सांगितले की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, आधी कर्जमुक्ती आणि मगच बैठक, अशी भूमिका देसाई यांनी सुद्धा मांडलेली दिसते. बघतो की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या ही मागणी आता शिवसेनेनं देखील घेतली आहे. त्यामुळे आता भाजपच्या अडचणीत कुठेतरी वाढ झाली आहे. एकीकडे कॅबिनेटची बैठक ही सुरू होती, त्याचवेळी शिवसेना मंत्र्यांची मात्र सुभाष देसाईंच्या घरी बैठक सुरू होती आणि यावेळेस संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कॅबिनेट बैठकीला हजर न राहण्याची भूमिका ही शिवसेनेनं घेतली आहे. बघतो की आताची ही ब्रेकिंग न्यूज आहे. राज्य कॅबिनेटची ही बैठक आहे ती सुरू झाली. याकडे बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं, पण या बैठकीला शिवसेनेचे मंत्री गैरहजर राहिल्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान जोपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कॅबिनेट बैठकीला हजर न राहण्याची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे आधी कर्जमुक्ती आणि मगच बैठक ही भूमिका ही शिवसेनेनं घेतलेली दिसते. या संदर्भातच आपण अधिक माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत फोन लाईनवर ज्येष्ठ संपादक कुमार केतकर आहेत. सर, आपण बघतोय की राज्य कॅबिनेटची ही बैठक सुरू झाली. या बैठकीला शिवसेनेचे मंत्री गैरहजर होते. दरम्यान आता संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कॅबिनेट बैठकीला हजर न राहण्याची भूमिका ही शिवसेनेनं घेतली आहे. या सगळ्याचमुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. तुम्ही नेमकं काय सांगाल या सगळ्याविषयी? ही भूमिका शिवसेनेची जी आहे ती ते शेवटपर्यंत ठेवतील अशी अपेक्षा आहे. पण जर त्यांनी ती शेवटपर्यंत ठेवली नाही तर शिवसेनेची विश्वासार्हता कमी होईल. कारण कर्जमाफी जर झाली नाही आणि तरी शिवसेना परत कॅबिनेटमध्ये आणि सरकारमध्ये पूर्णपणे सामील झाली तर शिवसेनेसमोर प्रश्न निर्माण होईल. या उलट जर शिवसेनेने त्यांची भूमिका कायम ठेवली तर भारतीय जनता पक्ष अडचणीत येईल. गेले काही दिवस किंवा काही महिने भारतीय जनता पक्ष शिवसेनेपासूनच मुक्ती घ्यायचा प्रयत्न करतोय आणि म्हणून ते कधी कधी अशा बातम्याही हवेत सोडतात की या डिसेंबरमध्ये त्या निवडणुका घेतील, मध्यावधी निवडणुका घेतील विधानसभेच्या. म्हणजे शिवसेनेला त्यांना बाजूला टाकण्याचा त्यांचा विचार आहे. परंतु शेतकरी आंदोलनामुळे सरकारची लोकप्रियता पूर्णपणे घसरली आहे आणि जर निवडणुका झाल्याच तर भारतीय जनता पक्षाला आता जे 122 जागा आहेत त्याच्याऐवजी त्यांना 80 ते 100 जागा मिळतील असाही एक प्रवाह त्यांच्याच पक्षात आहे. आणि त्याच्यामुळे शिवसेनेशी किती पंगा घ्यायचा, शिवसेनेशी किती टाळायचं याच्याबद्दल त्यांच्याकडे मतभेद आहेत. परंतु जर शिवसेनेने नक्की पक्की भूमिका घेतली तर भारतीय जनता पक्षाची अडचण होईल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला लागेल आणि त्याचं श्रेय शिवसेनेला मिळेल ही मुख्य भारतीय जनता पक्षाची चिंता आहे. त्यांना श्रेय पाहिजे म्हणून ते अशा हवेत वावड्या सोडतायत की 31 ऑक्टोबरपर्यंत करू, 1 नोव्हेंबरपर्यंत करू. त्याला अर्थ नाही. त्यांना कर्जमाफी पूर्णपणे जाहीर केली तरच शिवसेना पूर्णपणे सामील होईल. त्यामुळे नक्कीच आपण म्हणतो की शिवसेनेने याच्यावरती ठाम राहायला पाहिजे. धन्यवाद कुमार सर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय की राज्य कॅबिनेटची बैठक सुरू झाली दरम्यान शिवसेनेनं घेतलेली भूमिका त्यांनी अशीच ठेवावी असं कुमार केतकर देखील म्हणालेत. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता ही टिकून आहे. जर
शेतकऱ्यांच्या बाजूने ते राहिले नाही तर त्यांची विश्वासार्हता कुठेतरी कमी होईल असंही ते म्हणालेत। आपण बघतो की जोपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कॅबिनेट बैठकीला हजर न राहण्याची भूमिका ही शिवसेनेनं घेतली आहे आणि त्यामुळेच या भाजपच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। मध्यावधी निवडणुकांना लक्षात घेऊनच या सगळ्या गोष्टीने शिवसेनेने सुद्धा लक्षात घ्यावं असं म्हटलं जाते। त्याचवेळी शिवसेना मंत्र्यांची सुभाष देसाईंच्या घरी ही बैठक सुरू होती दरम्यान आपण बघतोय की संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कॅबिनेट बैठकीला हजर न राहण्याची भूमिका ही शिवसेनेनं घेतली आहे। आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार भारत कुमार राऊत आहेत फोन लाईनवरना। सर, आपण बघतोय की राज्य कॅबिनेटची बैठक सुरू झाली, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं, पण या बैठकीला शिवसेनेचे मंत्री गैरहजर राहिले आणि त्यांनी आता संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कॅबिनेट बैठकीला हजर न राहण्याची भूमिका घेतली आहे। काय सांगाल तुम्ही या सगळ्याविषयी? ही जी अनुपस्थित, मी गैरहजर राहणार म्हणणार नाही, कारण त्यांनी मला वाटतं आधी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली की आम्ही येणार नाही आहोत म्हणून, त्यामुळे गैरहजर नाही अनुपस्थित राहण्याची जी भूमिका घेतली, मला असं वाटतं हे राजकीय एक पॉलिटिकल वेपन आहे, शस्त्र आहे आणि ते त्यांनी वापरलेलं आहे। मात्र तांत्रिकदृष्ट्या अशा तऱ्हेने कॅबिनेटच्या बैठकीला अनुपस्थित राहणं आणि सर्वांनी सामूहिकपणे अनुपस्थित राहणं ह्या बहिष्काराचा मार्ग झाला, हे बंड झालं। हे बंड शिवसेनेच्या मंत्र्यांनी पुकारलेलं आहे आणि ते निश्चितच पक्ष नेतृत्वाच्या आदेशाने किंवा सल्ल्याने किंवा संमतीने झालेलं असणार आणि त्यामुळे हे शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढाई आहे असं मी मानतो। आता याच्यामध्ये त्यांनी जरी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला असेल, त्याला बहिष्कार म्हणा किंवा अनुपस्थित राहणं म्हणा, तरी सुद्धा जे निर्णय आजच्या कॅबिनेट मध्ये होतील हे सगळे शिवसेनेच्या आमदारांना आणि मंत्र्यांना सुद्धा लागूच असणार। जर ह्याच्यामधले काही निर्णय जर का शिवसेनेकडे ज्यांची खाती आहेत या खात्यांबद्दलचे असतील आणि तो जर का अजेंडा त्यांना कळवलेला असेल आणि त्याच्याबद्दल जर का त्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीमध्ये जर का निर्णय घेतले गेले तर शिवसेनेचे मंत्री असं सांगू शकणार नाहीत की हे आम्ही नसताना निर्णय घेतले गेले। याचं कारण मंत्रिमंडळ आणि मंत्रिमंडळाचा कारभार ही सामूहिक जबाबदारी असते, ती या पक्षाची किंवा त्या पक्षाची किंवा या माणसाची किंवा त्या माणसाची, या मंत्र्याची त्या मंत्र्याची अशी नसते, ही सामूहिक जबाबदारी असते आणि या जबाबदारीचं त्यांनी पालन करायलाच पाहिजे। नक्की सर, पण आपण एक म्हणतोय की भाजपच्या अडचणीतही कुठेतरी वाढ होणार आहे, काय सांगाल याविषयी? एक लक्षात घ्या की भाजपकडे आज बरोबर आहे काही सदस्य कमी पडतात त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी, पण ती फार मोठी अडचण नाहीये। अडचण आता भाजपपुढे ही आहे किंवा भाजप कशासाठी थांबलंय हे तुम्हाला मी सांगतो की 17 जुलैला राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे आणि शिवसेनेकडे जे मतं आहेत वोटिंग काउंट आहे त्यांच्याकडे, हा लक्षात घेता तो अतिशय महत्वाचा आहे आणि त्यामुळे 17 जुलैपर्यंत भाजपच्या डोक्यात असणार की तोपर्यंत शिवसेना सांभाळून घ्यायचं। ते सांभाळून घेतल्यानंतर एकदा ती निवडणूक झाली राष्ट्रपती पदाची की त्यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातली खरी लढाई सुरू होईल। आता जी चालू आहे ही केवळ प्रेशर टॅक्टिक, दबाव तंत्र चालू आहे, ज्याला कुस्तीच्या भाषेमध्ये खडाखडीची लढाई म्हणतात, अशी खडाखडीची लढाई आता चालू आहे। परंतु 17 जुलै नंतर मात्र ही खरं युद्ध या दोघांमध्ये सुरू होईल। जर का भाजपला काही अडचणीच येणार असतील तर त्या त्याच्यानंतर येतील, तोपर्यंत मला काही वाटत नाही। नक्कीच धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। आपण बघतोय की आज ही कॅबिनेटची बैठक सुरू झाली, पण या बैठकीला शिवसेनेचे मंत्री गैरहजर आहेत। जोपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कॅबिनेट बैठकीला हजर न राहण्याची भूमिका ही शिवसेनेनं घेतली आहे।